बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे। काही ठिकाणी तर अक्षरशः ढगफुटी सदृश्य पावसानं चांगला धुमाकूळ घातलेला आहे। पुणे जिल्ह्याला तर पावसानं अक्षरशः झोडपून काढले। गुरुवारी पुण्यात पावसानं गेल्या 32 वर्षाचा रेकॉर्ड तोडलाय। त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास 127 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं। अतिमुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये 7 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 1 जण जखमी आहे, तर 2 जण दरडीखाली सापडल्यानं अद्यापही बेपत्ता आहेत। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुणे शहरात 3 विजेचा धक्का बसल्यानं तर 2 जण बुडून मरून पावलेले आहेत। मुळशी तालुक्यातील आदरवाडी इथं डोंगराचा कडा कोसळल्यानं त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झालाय, तर 1 जण जखमी झालेला आहे। एकाचा इंद्रायणी नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर लवासा सिटीमध्ये 2 बंगल्यांवर दरड कोसळल्याची देखील घटना घडली आहे। या घटनेत 2 जण ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांचा शोध सुरू आहे। पुण्याला मुसळधार पावसानं तडाखा दिलाय। या घटनेत पुणेकरांचं मोठं नुकसान झालंय। अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेलेत। अनेक कुटुंब बेघर झालेली आहेत। प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात आलाय। दरम्यान आज देखील पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 3 ते 4 तासांमध्ये पावसाला सुरुवात होईल असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। दुसरीकडे मुंबई, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। दरम्यान तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।